नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि वैचारिक जडणघडणीमध्ये वारकरी संप्रदायाचा अत्यंत मोलाचा असा वाटा आहे. या वारकरी संप्रदायाला तात्विक अधिष्ठान देण्याचं काम संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून किंवा आपल्या एकंदर साहित्याच्या माध्यमातून केलं. म्हणून एकूण वारकरी संप्रदायाच्या पायाभरणीमध्ये संत ज्ञानेश्वरांचा अत्यंत मोलाचा असा वाटा आहे. म्हणून या संत ज्ञानेश्वरांचं चरित्र आणि त्यांचं एकूण योगदान काय आहे ते या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत. तर आता पहा, संत ज्ञानेश्वर यांच्या चरित्राचा जेव्हा आपण विचार करतो, तर सुरुवातीला त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी समजून घेणं गरजेचं आहे. आता ज्ञानेश्वरांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा विचार करत असताना ज्ञानेश्वरांचं जे मूळ घराणं आहे ते मराठवाड्यातील पैठण पासून साधारणतः 4 मैल अंतरावर असलेल्या आपेगाव या गोदावरी नदीच्या तीरावरील त्यांचं मूळ गाव होतं. म्हणजे त्यांचे पंजोबा त्र्यंबकपंत कुलकर्णी हे मूळचे आपेगावचे होते किंवा ते आपेगावचे कुलकर्णी होते. आणि यादव राजाच्या राज्यामध्ये त्यांच्याकडं अनेक गावांची जबाबदारी होती. आणि अशा प्रकारे त्र्यंबकपंत कुलकर्णी हे आपेगावचे असून ते संत ज्ञानेश्वरांचे पणजोबा होते आणि ते गोरक्षनाथांचे शिष्य होते. आणि त्यांच्याबद्दल अशी एक माहिती सांगतात पहा, की आज जर आपण सोलापूरला गेलं तर सोलापूरच्या सिद्धरामेश्वर मंदिरामध्ये ज्ञानेश्वरांचे पंजोबा त्र्यंबकपंत कुलकर्णी त्या ठिकाणी आल्याचे संदर्भ सापडतात. म्हणजे सोलापूरचे जे सिद्धरामेश्वर आहेत त्या सिद्धरामेश्वरांच्या भेटीला ज्ञानेश्वरांचे पंजोबा गेले होते असे संदर्भ सोलापूरमध्ये सापडतात. म्हणजे ज्ञानेश्वरांचा प्राचीन शैव परंपरेशी म्हणजे संबंध या ठिकाणी पाहायला मिळतो, कारण ज्ञानेश्वरांचे पंजोबा त्र्यंबकपंत कुलकर्णी हे सोलापूरच्या सिद्धरामेश्वरांचे स्नेही होते किंवा त्यांना भेटायला गेले होते असे संदर्भ आपल्याला सापडतात. आणि हे त्र्यंबक पंत कुलकर्णी जे आहेत ज्ञानेश्वरांचे पंजोबा, ते गोरक्षनाथांचे थेट शिष्य होते. आणि या त्र्यंबकपंत कुलकर्णींचा मुलगा म्हणजे गोविंदपंत कुलकर्णी. आणि गोविंदपंत कुलकर्णी आणि नीराबाई यांच्या पोटी विठ्ठलपंत कुलकर्णींचा जन्म झाला, म्हणजे ज्ञानेश्वरांच्या वडिलांचा. जे ज्ञानेश्वरांच्या वडिलाचं म्हणजे ज्ञानेश्वरांच्या वडिलाचं नाव म्हणजे या ठिकाणी विठ्ठलपंत कुलकर्णी आणि विठ्ठलपंत कुलकर्णींच्या वडिलांचं नाव गोविंदपंत कुलकर्णी. म्हणजे गोविंदपंत कुलकर्णी ज्ञानेश्वरांचे आजोबा होते, तर त्र्यंबकपंत कुलकर्णी हे ज्ञानेश्वरांचे पंजोबा होते. म्हणजे गोविंदपंत कुलकर्णी हे ज्ञानेश्वरांचे आजोबा आणि मीराबाई ही ज्ञानेश्वरांची आजी. आणि त्यांच्या पोटी विठ्ठलपंतांचा जन्म झाला. आणि विठ्ठलपंत हे उपजतच विरक्त वृत्तीचे होते. वैराग्य हा त्यांच्या स्वभावातच होता. आणि सुरुवात म्हणजे बालपणापासूनच त्यांना एक त्यांच्या मनामध्ये एक विरक्ती होती. आणि पुढं विठ्ठलपंत कुलकर्णी हे सतत तीर्थयात्रा करू लागले आणि तीर्थयात्रा करत करत एकदा ते आळंदी या ठिकाणी आले. आणि आळंदी या ठिकाणी काही दिवस ते वास्तव्यास राहिले. आणि काही दिवस ते वास्तव्यास आळंदी या ठिकाणी असताना आळंदीमधील जे कुलकर्णी होते ते सिद्धोपंत कुलकर्णी यांची आणि या विठ्ठलपंत कुलकर्णींची भेट होते. आणि त्या सिद्धोपंत कुलकर्णींना हे विठ्ठलपंत कुलकर्णी आवडतात. आणि शेवटी आपली मुलगी रुक्मिणीबाई यांचा विवाह हे सिद्धोपंत कुलकर्णी विठ्ठलपंत कुलकर्णी सोबत लावून देतात. आणि अशा प्रकारे रुक्मिणीबाई आणि विठ्ठलपंत कुलकर्णी यांचा संसार चालू असतो. पण मुळातच विठ्ठलपंत कुलकर्णीच्या मनामध्ये एक प्रकारची विरक्ती असते, वैराग्याबद्दल त्यांना एक ओढ असते. आणि काही म्हणजे काही दिवसानंतर त्यांना मूलबाळ वगैरे काही झालं नव्हतं. काही दिवसानंतर विठ्ठलपंत कुलकर्णी आपली पत्नी रुक्मिणीबाई हिच्याकडं एक मनोदय व्यक्त करतात, की मला संन्यास घ्यायचा आहे, मला घरदार सोडून संन्यास घ्यायचा आहे. आणि असं सांगतात आणि काही दिवसानंतर मात्र ते घरदार सोडून निघून जातात. आणि हे विठ्ठलपंत कुलकर्णी थेट काशीला जातात. आणि काशीला गेल्यानंतर त्या ठिकाणी श्रीपाद यती या यांच्याकडं
जाऊन हे विठ्ठलपंत कुलकर्णी संन्यास दीक्षा घेतात आणि या श्रीपाद यतीकडे जाऊन संन्यास दीक्षा घेऊन विठ्ठलपंत कुलकर्णी काशी या ठिकाणी वास्तव्य करू लागतात आणि त्याच दरम्यान त्याच्यानंतर काही दिवसांनी हे श्रीपाद यती जे आहेत ते तीर्थयात्रा करत 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 महाराष्ट्रामध्ये येतात आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर ते आळंदी या ठिकाणी काही दिवस ते वास्तव्यास राहतात आणि आळंदी या ठिकाणी ते वास्तव्यास असताना रुक्मिणीबाई ही त्यांच्या दर्शनाला जाते आणि तेव्हा हे श्रीपाद यती त्या रुक्मिणीबाईस अष्टपुत्र सौभाग्यवती असा आशीर्वाद देतात. तेव्हा रुक्मिणीबाई आपल्या मनातील व्यथा सांगते, म्हणते की महाराज, माझे पतीच नाहीत, माझे पती काशीला जाऊन संन्यास दीक्षा घेतलेले आहेत, आता मला 8 पुत्र कसे होतील. तेव्हा त्या श्रीपाद यतींच्या डोक्यात प्रकाश पडतो की आपल्याकडे जो महाराष्ट्रातून आलेला एक युवक आहे, जो आपल्याकडून संन्यास दीक्षा घेतलेला आहे, तो बहुतेक याच बाईचा पती असावा. त्या रुक्मिणीबाईकडून ते तपशीलवार सगळी गोष्ट समजून घेतात आणि त्यानंतर ते परत जेव्हा काशीला जातात आणि काशीला गेल्यानंतर विठ्ठलपंत कुलकर्णींना बोलून घेऊन सगळी शहानिशा करतात आणि त्यांना खात्री पटते की त्या बाईचे पती म्हणजे रुक्मिणीबाईचे पती म्हणजे हे विठ्ठलपंत कुलकर्णी आहेत. मग त्या ठिकाणी त्या विठ्ठलपंत कुलकर्णींचं ते कान उघडणी करतात. म्हणजे तू लग्न केल्यानंतर हे उठाठेव करायची गरज काय होती? ते लग्न केल्यानंतर एका स्त्रीला फसून संन्यास घेणं हे पाप आहे, असं या ठिकाणी हे श्रीपाद यती या विठ्ठलपंत कुलकर्णींना सांगतात आणि विठ्ठलपंत कुलकर्णींना खडसावून त्यांना परत पाठवतात. आणि हे विठ्ठलपंत कुलकर्णी पुन्हा परत येतात. परत आल्यानंतर पुन्हा आळंदी या ठिकाणी राहून ते या म्हणजे रुक्मिणीबाई सोबत पूर्ववत संसार करू लागतात. आणि तेव्हा या विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणीबाई यांना 4 अपत्य होतात. त्यांचा सगळ्यात मोठा मुलगा म्हणजे निवृत्तीनाथ. त्यांचा जन्म आहे इसवी सन 1273. त्यानंतर त्यांचा दुसरा मुलगा म्हणजे संत ज्ञानेश्वर. त्यांचा जन्म इसवी सन 1275 साली झाला आणि त्यानंतर त्यांचा तिसरा मुलगा म्हणजे सोपानदेव. त्यांचा जन्म इसवी सन 1277 साली झाला आणि त्यानंतर त्यांचं म्हणजे त्यांची चौथी मुलगी आहे, तिचं नाव आहे मुक्ताबाई आणि हिचा जन्म इसवी सन 1279 साली तिचा जन्म झाला. अशा प्रकारचे हे 4 अपत्य या विठ्ठलपंताच्या पोटी झाले. म्हणजे सुरुवातीला संन्यास दीक्षा घेतले होते, पुन्हा गुरुच्या आज्ञेमुळे परत आले आणि यांना 4 अपत्य झाले. 2-2 वर्षाच्या अंतराने हे 4 अपत्य झाले. तर पहा, असं एक म्हणजे शक्यता अशी वर्तवतात अभ्यासक, सगळे जे नाव आहेत ते सगळे नावं प्रतिकात्मक आहेत किंवा सांकेतिक असे नाव आहेत. किंवा ह्याला सिम्बॉलिक असं आपण म्हणतो पहा. तर काय कारण काय पहा, तर या ठिकाणी म्हणजे त्यांच्या वडिलांचं नाव विठ्ठलपंत, आईचं नाव रुक्मिणीबाई, म्हणजे विठ्ठल रुक्मिणी हे सांकेतिक नाव आहेत किंवा प्रतिकात्मक नाव आहेत असं म्हणतात. आणि हे 4 जे भावंड आहेत, त्या भावंडांची नावं विलक्षण अर्थपूर्ण आहेत. म्हणजे नावं म्हणजे कशा आहेत पहा, तर परमार्थातले 4 टप्पे आहेत. सुरुवातीला माणसं म्हणजे परमार्थाच्या मार्गावर वाटचाल करायची असेल तर माणूस हा माया मोह या गोष्टीपासून निवृत्त झाला पाहिजे. ते सगळ्या प्रकारच्या वासना विकारापासून माया मोहापासून निवृत्त झाला पाहिजे. म्हणून मोठ्या भावाचं नाव आहे निवृत्तीनाथ. आणि माया मोह वासना विकारापासून निवृत्त झाल्यानंतर ज्ञानाचा मार्ग पत्करला पाहिजे, ज्ञानाचा मार्ग स्वीकारला पाहिजे. म्हणून दुसऱ्या भावंडाचं नाव आहे ज्ञानेश्वर. आणि अध्यात्माची सोपान म्हणजे अध्यात्माची पायरी पुढे पुढे चढली पाहिजे. म्हणून तिसऱ्या भावाचं नाव आहे सोपान. आणि एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर पायरी चढून गेल्यानंतर शेवटी असते मुक्ती. म्हणून चौथ्या बहिणीचं नाव आहे मुक्ताबाई. म्हणजे अशा प्रकारे हे 4 जे नाव आहेत तेही प्रतिकात्मक आहेत. आई वडिलांचेही नाव प्रतिकात्मक असावेत असं अनेक अभ्यासक सांगतात. आणि पहा, संत ज्ञानेश्वरांच्या अनेक बाबतीमध्ये वाद आहे. तसं त्यांचा जन्म नेमका कोणत्या ठिकाणी झाला याबद्दल देखील वाद आहे. काही अभ्यासक असं म्हणतात की संत ज्ञानेश्वर हे यांचा जन्म आपेगाव या ठिकाणी झाला
तर काही अभ्यासक असं म्हणतात संत ज्ञानेश्वरांचा जन्म आळंदी या ठिकाणी झाला. पण या ठिकाणी पहा, एकूण जर त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचं आपण समजून घेतलं तर आपल्याला असं म्हणता येईल की संत ज्ञानेश्वरा यांचं मूळ गाव हे आपेगाव होतं. म्हणजे त्यांचं मूळ वतन आपेगावचं होतं. पण म्हणजे ज्ञानेश्वरांचे वडील मात्र आळंदी या ठिकाणीच स्थायिक झाले. कारण जेव्हा काशीहून ते परत आले, ते आळंदी या ठिकाणीच वास्तव्यास राहिले. म्हणून संत ज्ञानेश्वरांचा जन्म किंवा त्या ज्ञानेश्वरादी भावंडांचा जन्म आळंदी या ठिकाणी झाला, म्हणजे या गोष्टीला मात्र अनेक अभ्यासक दुजोरा देतात. तसंही पाहिलं तर आपल्याकडं एखाद्या अपत्याचा जन्म हे साधारणतः आजोळी होत असते. त्यामुळं आळंदी या ठिकाणी ज्ञानेश्वरांचं जन्म झालं असं म्हणायला काही हरकत नाही. आणि पहा, ज्ञानेश्वरांच्या आईचं नाव आहे रुक्मिणीबाई आणि वडिलांचं नाव आहे विठ्ठलपंत कुलकर्णी. आणि या हे जेव्हा भावंड हे 4 भावंड जन्मली आणि भावंड जेव्हा मोठी झाली, 8-10 वर्षाची भावंड झाली, तर 10-12 वर्षाची जेव्हा मुलं झाले, तेव्हा त्या काळामध्ये असे संकेत होते. ब्राह्मणाच्या मुलाची मुंज झाल्याशिवाय त्याला ब्राह्मण म्हणून गृहीत धरत नव्हते. म्हणजे उपनयन संस्कार किंवा मुंज झाल्याशिवाय तो ब्राह्मण समजला जात नव्हता किंवा तो ब्राह्मण होत नव्हता. म्हणून बसवेश्वरांचाही वयाच्या 8व्या वर्षी मुंज होतं पहा. तर बसवेश्वरांनी ती मुंज नाकारली म्हणजे त्यांनी ब्राह्मण्यच नाकारलं. तर या ठिकाणी पण ज्ञानेश्वरादी भावंडांनी मात्र मुंज नाकारलेली नाही किंवा मुंज नाकारण्याचा धाडस त्यांनी केलेलं नाही. तर या ठिकाणी पहा, ज्ञानेश्वरादी भावंडांची म्हणजे भावंड जेव्हा 8-10 वर्षाची झाली, 10-12 वर्षाची झाली, तेव्हा त्यांचा मुंज करण्याचा विषय आला. तेव्हा आळंदी या ठिकाणचे जे ब्राह्मण आहेत, ते ब्राह्मण किंवा तिथले पुरोहित ज्ञानेश्वरादी भावंडांची मुंज करायला नकार देतात. कारण त्यांचं म्हणणं असं होतं, ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी यांचं वर्तन धर्माला अनुसरून नाही. मग यांचं वर्तन धर्माला अनुसरून नाही, तर मग हे अपत्य जे आहेत, त्यांच्या पोटी जन्माला आलेले जे अपत्य आहेत, ते म्हणजे धर्माच्या नियमामध्ये बसत नाहीत किंवा ते ब्राह्मण होऊ शकत नाहीत. म्हणून म्हणजे त्यांच्या पोटी जन्माला आलेले अपत्य ब्राह्मण नाही तर चांडाळ आहेत, असं त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं. कारण विठ्ठलपंत कुलकर्णी हे संन्यास दीक्षा घेतले होते आणि आपलं धर्मशास्त्र असं सांगते, माणसानं एकदा संन्यास घेतल्यानंतर पुन्हा संसार करू नये आणि तो संसार त्या व्यक्तीनं संसार केला तर त्याचा संसार ग्रहित धरू नये. मग धर्मशास्त्राच्या नियमानुसार ते ज्ञानेश्वरादी भावंड जे आहेत ते म्हणजे धर्मशास्त्राच्या नियमात बसत नाहीत, ते ब्राह्मण होऊच शकत नाहीत. म्हणून त्यांची मुंज करता येत नाही असा निर्वाळा आळंदीच्या ब्रह्मवृंदांनी दिला. आणि तेव्हा ते ज्ञानेश्वरांचे वडील जे आहेत, ज्ञानेश्वरांचे भावंडांचे आई वडील जे आहेत, म्हणजे विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणीबाई हे प्रचंड हवालदिल झाले. कारण त्या काळामध्ये आपल्या मुलांना जातच नाही म्हणजे कसं होईल? कारण आपल्या मुलांची मुंज नाही झाली तर ते ब्राह्मण होणार नाहीत. ब्राह्मण होणार नाहीत म्हणजे त्यांची कोणतीही जात राहणार नाही, म्हणजे ते चांडाळ राहणार आहेत. आणि अशा प्रकारे त्या तत्कालीन ब्रह्मवृंदांनी त्यांच्या मुलांची मुंज नाकारली. त्याचबरोबर या विठ्ठलपंत कुलकर्णीचं कुटुंब त्यांनी वाळीत टाकलं. वाळीत टाकणे म्हणजे बहिष्कृत केलं किंवा बहिष्कृत करणे. म्हणजे या ठिकाणी त्यांना कोणी कुठल्या कार्यक्रमाला बोलवायचं नाही किंवा त्यांच्या कार्यक्रमाला कोणी जायचं नाही. म्हणजे अशा प्रकारे या कुटुंबाला वाळीत टाकलं, यांची मुंज नाकारली. शेवटी पुन्हा विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणीबाई त्या ब्रह्मवृंदाकडे गेले आणि म्हणाले की म्हणजे आम्हाला काही शिक्षा द्या, पण आमच्या मुलांची मुंज करा. ते म्हणतात की आम्हाला कोणतीही शिक्षा द्या, पण आमच्या मुलांची मुंज करा. त्यांची मुंज नाही झाली तर मग त्यांची अवस्था काय होईल? शेवटी तिथल्या ब्रह्मवृंदांनी या विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणीबाई यांना देहांत प्रायश्चिताची शिक्षा म्हणजे प्रायश्चित देण्यास सांगतात. आणि शेवटी आपण देहांत प्रायश्चित घेतल्यानंतर तरी आपल्या मुलाबाळांची मुंज होईल, ते ब्राह्मण होतील, या धारणेतून या भूमिकेतून विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणीबाई आपल्या लहान लहान लेकरांना सोडून त्यांना पोरक करून ते प्रयाग या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी प्रयागच्या पाण्यामध्ये उडी मारून स्वतःचा जीव देतात. कशासाठी? तर आपल्या मुलांची मुंज व्हावी आणि आपले मुलं ब्राह्मण व्हावीत. म्हणजे पहा,
ती आपण शिक्षा भोगल्यानंतर, आपण प्रायश्चित घेतल्यानंतर त्या आळंदीच्या ब्राह्मणांना म्हणजे आपल्या मुलांची दया येईल आणि ते आपल्या मुलांची मुंज करतील. या धारणेतून हे पती पत्नी दोघं आपल्या मुलांना पोर्क करून त्या प्रयाग या ठिकाणी जाऊन ते पाण्यामध्ये बुडून ठेवू देतात. आणि अशा प्रकारे विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणीबाईंनी देहांत प्रायश्चित घेतल्यानंतरही आळंदीचे ब्राह्मण ज्ञानेश्वरादी भावंडांची मुंज करायला तयार होत नाही किंवा मुंज करायला ते चालढकल करतात. म्हणजे आपले आई वडील देहांत प्रायश्चित घेऊनही इथले पुरोहित मुंज करण्यास आपण टाळाटाळ करत आहेत किंवा चालढकल करत आहेत, तेव्हा शेवटी काय करावं असं विचार करतात. आणि हे चारही भावंड त्या काळामध्ये पैठण या ठिकाणी आपला प्रश्न घेऊन जातात. आता पैठण म्हणजे त्या काळातली दक्षिण काशी होती. म्हणजे दक्षिण भारतातील वैदिक धर्माचं एक महत्वाचं केंद्र म्हणजे पैठणकडे पाहिलं जात असतं. म्हणजे ज्याप्रमाणे उत्तर भारतामध्ये बनारस, काशी आणि दक्षिण भारतामध्ये पैठण. म्हणजे दक्षिण भारतातले सगळे शास्त्री पंडित, विद्वान शास्त्री पंडित हे पैठण या ठिकाणी वास्तव्यास राहत असत. वैदिक धर्माचे सगळेच पंडित पैठण या ठिकाणी वास्तव्यास राहत असत. आणि या वैदिक धर्माच्या पंडितांच्या सभेमध्ये आपला प्रश्न मांडावा. जसं असते पहा, आपल्याला जर म्हणजे जिल्हा न्यायालयात न्याय नाही मिळालं तर आपण हायकोर्टात जातो आणि हायकोर्टात न्याय नाही मिळालं तर आपण सुप्रीम कोर्टामध्ये जातो. म्हणजे आता या ठिकाणी आळंदीच्या ब्राह्मणाकडून यांना न्याय मिळाला नाही, तेव्हा म्हणजे पुढचं हायकोर्ट म्हणजे त्यांनी म्हणजे पैठण या ठिकाणी जी धर्मसभा आहे त्या धर्मसभेमध्ये आपला विषय मांडण्यासाठी हे चार भावंड आळंदीहून पैठण या ठिकाणी पायी येतात. हे पोरके आहे, त्यांना आई नाही, वडील नाही. आणि हे छोटे छोटे भावंड सगळे पैठण या ठिकाणी येतात. आणि पैठण या ठिकाणी आल्यानंतर पैठण या ठिकाणी या चार भावंडांच्या प्रश्नावर व्यापक चर्चा घडून आणण्यासाठी या पैठणच्या धर्मपंडितांची एक सभा भरते. आणि या पैठणच्या धर्मसभेमध्ये म्हणजे 13-14 वर्षाचे ज्ञानेश्वर आपल्या ज्ञानाचं अभूतपूर्व दर्शन घडवतात. म्हणजे तेव्हा ज्ञानेश्वरांचं वय म्हणजे 14-15 वर्षाचं असेल. त्या पैठणच्या धर्मसभेमध्ये त्या विद्वानांच्या सभेमध्ये 14-15 वर्षाचे ज्ञानेश्वर आपल्या ज्ञानाचं अभूतपूर्व दर्शन घडवतात. तेव्हा सर्व धर्मपंडित ज्ञानेश्वरांची विद्वत्ता पाहून अवाक होतात आणि ती शेवटी नाईलाजास्तव म्हणतात, हे भावंड सामान्य नाही तर असामान्य आहेत. म्हणून यांची एक विशेष बाब म्हणून स्पेशल केस म्हणून यांची मुंज करण्यात यावी असं पत्र ते आळंदीच्या ब्राह्मणांना देतात. म्हणजे पैठणच्या धर्मसभेमध्ये ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानाचं जे अभूतपूर्व दर्शन घडवले. म्हणजे 14-15 वर्षाचा मुलगा एवढं म्हणजे उत्तम बोलतो, म्हणजे जेवढे उत्तम आपल्या ज्ञानाची मांडणी करतो, तेव्हा सगळे पंडित अवाक होतात. आणि ते शेवटी पत्र असं देतात की हे भावंड म्हणजे म्हणजे शुद्ध आहेत, पवित्र आहेत. आणि एक विशेष बाब म्हणून स्पेशल केस म्हणून यांची मुंज करण्यात यावी असा निर्वाळा ते म्हणजे तिथल्या पैठणच्या पीठाने दिला. आणि त्यांनी एक शुद्धीपत्र या भावंडांना दिलं. आणि ते शुद्धीपत्र घेऊन ते ज्ञानेश्वरादी भावंड परत पुन्हा आळंदी या ठिकाणी निघाली. म्हणजे धर्मसभेची मान्यता घेऊन ते आळंदी या ठिकाणी निघाली. आणि रस्त्यामध्ये निवासे या ठिकाणी त्यांनी ज्ञानेश्वरीचं लेखन केलं. आणि त्यामुळं ज्ञानेश्वरांची कीर्ती संपूर्ण दक्षिण भारतात पसरली. आणि तेव्हा म्हणजे अनेक लोक ज्ञानेश्वरांना उत्सुकतेपोटी भेटायला येऊ लागले. 16 वर्षाचा मुलगा गीतेवर प्रवचन करतो, 16 वर्षाचा मुलगा अत्यंत रसाळपणे गीता सांगतो, ही ख्याती या दक्षिण भारतामध्ये सगळीकडे पसरते, विशेषतः महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पसरते. तेव्हा पंढरपूरचे संत नामदेव ज्ञानेश्वरादी भावंडांना भेटायला येतात. आणि त्यांची भेट झाल्यानंतर म्हणजे वारकरी संप्रदायाचं संघटन करण्यासंदर्भात त्या सगळ्यांनी मिळून नियोजन करतात. म्हणजे नामदेव एक उत्तम संघटक होते, नामदेव एक उत्तम प्रसारक होते आणि ज्ञानेश्वर हे प्रचंड विद्वान होते. म्हणजे या दोघांची भेट म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातली एक अत्यंत म्हणजे महत्वपूर्ण अशी घटना आहे.
म्हणजे या दोघांच्या भेटीतूनच, दोघांच्या चर्चेतूनच, दोघांच्या विचार विनिमयातूनच हा वारकरी संप्रदाय आकाराला आलेला आहे. आणि त्याचबरोबर पहा, ह्या दोघांची भेट झाल्यानंतर आता यांना वारकरी संप्रदायाचं संघटन करायचं आहे, वारकरी संप्रदायाचं प्रवर्तन करायचं आहे. तर त्या काळामध्ये त्यांनी असं विचार केले, की अगोदर आपण समाजाचं निरीक्षण करावं, समाज पाहावं, समाजाची अवस्था पाहावं, समाजाच्या गरजा पाहाव्यात आणि त्यानुसार आपण संप्रदायाचं आपला संप्रदाय निर्माण करावा किंवा आपला संप्रदाय उभा करावा. आणि त्यासाठी त्यांनी समाजाचं अवलोकन करण्याच्या भूमिकेतून, भारत भ्रमण करण्याच्या भूमिकेतून ज्ञानेश्वरादी भावंड आणि संत नामदेव हे उत्तर भारतामध्ये तीर्थयात्रा करतात. आणि उत्तर भारतामध्ये तीर्थयात्रा केल्यानंतर ते परत म्हणजे ज्ञानेश्वरादी भावंड आणि संत नामदेव परत येतात. आणि याच काळात संत नाम म्हणजे ज्ञानेश्वरांनी नंतर इतर ग्रंथ लिहिले. आणि या ठिकाणी पहा, ज्ञानेश्वरांची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ख्याती पसरली. आणि ज्ञानेश्वरांना असं वाटलं, की आता आपला म्हणजे आपलं एकंदर जे काम आहे या ठिकाणचं, म्हणजे आपलं जे म्हणजे आपलं जे काम आहे, आपलं जे उत्तरदायित्व आहे, ते संपलेलं आहे. म्हणून इसवी सन 1296 साली संत ज्ञानेश्वर आळंदी या ठिकाणी संजीवन समाधी घेतात. संजीवन समाधी म्हणजे एक ज्ञानेश्वर मुळामध्ये हट्टयोगी होते. म्हणजे हट्टयोगाची परंपरा होती, तशी ते ज्ञानयोगी होते. पण नाथ संप्रदायाची त्यांची गुरु परंपरा होती. आणि संजीवन समाधी म्हणजे एका ठिकाणी बसून ध्यान लावून त्यातच आपला देह म्हणजे आपला हा प्राण सोडणं, त्याला म्हणतात संजीवन समाधी. आणि अशा प्रकारे ध्यानामध्ये प्राण सोडणं त्याला संजीवन समाधी असं म्हणतात. अशा प्रकारची संजीवन समाधी इसवी सन 1296 साली आळंदी या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली. आणि असं म्हणतात पहा, ज्ञानेश्वरांचं एकूण आयुर्मान किती आहे, तर 21 वर्ष 3 महिने 5 दिवस हे संत ज्ञानेश्वरांचं आयुर्मान आहे. आणि अशा प्रकारे ही संत ज्ञानेश्वरांचं चरित्र आहे. आता या ठिकाणी याच्या पुढचा मुद्दा आपला असा आहे, की संत ज्ञानेश्वरांचं वाङ्मयीन योगदान काय? आपण आपल्याला ज्ञानेश्वरांची महाराष्ट्राला ओळख कशामुळे आहे? किंवा आज ज्ञानेश्वरांची संपूर्ण जगाला ओळख कशामुळे आहे? तर ज्ञानेश्वरांचा जो वाङ्मयीन ठेवा आहे, त्यामुळं ज्ञानेश्वरांची ओळख संपूर्ण जगाला आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांनी ठेवलेला वाङ्मयीन ठेवा जो आहे, तो चिरंतन स्वरूपाचा आहे, शाश्वत स्वरूपाचा आहे. एका कवीनं असं म्हटलंय पहा, एक निश्वास तुझा वेद जगात बनतो, लक्ष उसासे आमुचे घरोघरी कुजतात. म्हणजे अशा प्रकारे ज्ञानेश्वरांचा जो वाङ्मयीन ठेवा आहे, तो चिरंतन स्वरूपाचा आहे, शाश्वत स्वरूपाचा आहे. आणि त्यामुळं आपण ज्ञानेश्वरांचं नेमकं वाङ्मयीन योगदान काय आहे, तेही या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. कारण ज्ञानेश्वरांची ओळखच त्यांच्या वाङ्मयामुळे आहे. आता पहा, ज्ञानेश्वरांचं जे लेखन आहे, ज्ञानेश्वरांचा जो पहिला ग्रंथ आहे, तो म्हणजे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी हा जो ग्रंथ आहे, ज्ञानेश्वरी हा ग्रंथ म्हणजे भगवद्गीतेवरचं भाष्य आहे. म्हणजे भगवद्गीतेचा ज्ञानेश्वरांनी सांगितलेला भावार्थ, म्हणजे गीतेतील शब्दातून व्यक्त होणारा भाव जो ज्ञानेश्वरांनी मराठीतून प्रकट केला, तो ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, या भूमिकेतून म्हणजे गीतेतील तत्वज्ञान मराठी माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीचं लेखन केलं. याच ग्रंथाचं दुसरं नाव म्हणजे भावार्थ दीपिका. कारण ज्ञानेश्वरांनी गीतेचा अर्थ सांगितला नसून गीतेचा भावार्थ सांगितला. गीतेतून व्यक्त होणारा भाव ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथातून प्रकट केला. म्हणून या ग्रंथाला म्हणजे भावार्थ दीपिका असं म्हणतात. या ग्रंथाचं लेखन गुरु निवृत्तीनाथांच्या प्रेरणेनं संत ज्ञानेश्वरांनी इसवी सन 1290 साली केलेलं आहे. ह्या संत ज्ञानेश्वरांची गुरु परंपरा आपण जेव्हा पाहतो, संत ज्ञानेश्वरांची गुरु परंपरा ही नाथ संप्रदायाची आहे. ते आपण मागेही पाहिलो. आणि ज्ञानेश्वरांचे गुरु दुसरे तिसरे कोणी नव्हते, तर त्यांचे वडील बंधू निवृत्तीनाथ हे त्यांचे गुरु होते. निवृत्तीनाथांचे गुरु हे गहिनीनाथ होते. आणि गहिनीनाथांचे गुरु गोरक्षनाथ, अशी नाथ संप्रदायाची गुरु परंपरा आहे. आणि गुरु निवृत्तीनाथांच्या प्रेरणेनं संत ज्ञानेश्वरांनी 9009 ओव्याची ज्ञानेश्वरी हा ग्रंथ त्यांनी या ठिकाणी लिहिलेला आहे. आणि
हा ग्रंथ म्हणजे वारकरी संप्रदायाचं तात्विक अधिष्ठान आहे. म्हणजे ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाला एक भक्कम तात्विक अधिष्ठान देण्याचं काम त्या काळामध्ये केलेलं आहे. आणि त्याचबरोबर संत ज्ञानेश्वरांचा दुसरा महत्वाचा ग्रंथ म्हणजे अमृत अनुभव. ज्ञानेश्वरी म्हणजे गीता संवाद आहे, ज्ञानेश्वरी म्हणजे गीतेवरचं भाष्य आहे आणि अमृत अनुभव म्हणजे ज्ञानेश्वरांचं आत्मसंवाद आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांचं स्वतःचं तत्वचिंतन ह्या जगाबद्दल, जीवनाबद्दल, जगदीश्वराबद्दल ज्ञानेश्वरांचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन शुद्ध स्वरूपात अमृत अनुभव या ग्रंथातून प्रकट झालेला आहे. असं म्हणतात की ज्ञानेश्वरांचं तत्वज्ञान शुद्ध रूपात प्रकट झालेला आहे अमृत अनुभव या ग्रंथातून. हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी इसवी सन 1292 साली लिहिलेला आहे. आणि त्यानंतर संत ज्ञानेश्वरांचा तिसरा ग्रंथ आहे चांगदेव पासष्टी. चांगदेव पासष्टी म्हणजे 65 ओव्याचं एक छोटस प्रकरण आहे. म्हणजे चांगदेव नावाच्या एक हट्ट योग्यानं ज्ञानेश्वरांना मायना काय लिहावा या गोंधळातून त्यांनी कोरच पत्र पाठवलं. म्हणजे बगर महिन्याचं कोरं पत्र पाठवलं तेव्हा त्यांच्या त्या कोऱ्या पत्राला संत ज्ञानेश्वरांनी दिलेलं उत्तर म्हणजेच चांगदेव पासष्टी हा ग्रंथ आहे. म्हणजे एका हट्ट योग्याला ज्ञान योग्यानं दिलेलं उत्तर किंवा हट्ट योग्याशी ज्ञान योग्याने साधलेला संवाद म्हणजे चांगदेव पासष्टी हा ग्रंथ आहे. आणि त्यानंतर तिसरा जो ग्रंथ आहे तो म्हणजे म्हणजे जो तिसरं जे योगदान आहे ते म्हणजे काय आहे पहा त्या पुढचं म्हणजे संत ज्ञानेश्वरांचे अभंग किंवा संत ज्ञानेश्वरांची गाथा. म्हणजे ज्ञानेश्वरी, अमृत अनुभव, चांगदेव पासष्टी असे 3 ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी लिहिले आणि त्याचबरोबर ज्ञानेश्वरांनी काही अभंग लिहिलेले आहेत. आणि ते अभंग ज्ञानेश्वरांच्या गाथेमध्ये आज पाहायला मिळतात. त्यांच्या अभंगाचा केंद्रबिंदू विठ्ठल आहे. आणि त्यातून त्यांचा भक्ती विचार, त्यांचा नीती विचार आणि त्याचबरोबर त्यांच्या आत्मानुभूतीचा विचार हा त्यांच्या अभंगातून प्रकटलेला आहे. तर अशा प्रकारे हा संत ज्ञानेश्वरांचा वाङ्मयीन ठेवा असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आता एकूण एक संत ज्ञानेश्वरांचं या महाराष्ट्राच्या दृष्टीनं म्हणजे या देशाच्या दृष्टीनं, जगाच्या दृष्टीनं ज्ञानेश्वरांचं योगदान काय? तर त्या ठिकाणी पहा ज्ञानेश्वरांचं योगदान पाहते वेळेस असं म्हणतात की ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाचं प्रवर्तन केलेलं आहे किंवा ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायाचं प्रवर्तक असंही म्हणतात. पण याबद्दल अभ्यासकांमध्ये वाद आहे. काही अभ्यासक असं म्हणतात की संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक आहेत. तर काही अभ्यासक असं म्हणतात संत ज्ञानेश्वर यांनीच वारकरी संप्रदायाचा पाया रचला. संत तुकाराम शिष्या बहिणाबाई शिवूरकर यांचा एक अभंग आहे पहा. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया नामा तयाचा किंकर तेने केला विस्तार जनी जनार्दनी एकनाथ खांब दिला भागवत तुका झालाशे कळस भजन करा सावकाश बहिणी फडकविती ध्वजा. तर त्या ठिकाणी पहा या अभंगामध्ये बहिणाबाई म्हणते की ज्ञानदेवे रचिला पाया म्हणजे वारकरी संप्रदाय रूपी मंदिराचा पाया संत ज्ञानेश्वरांनी रचलेला आहे. आणि नामातयाचा किंकर तेने केला विस्तार. नामदेव हे त्यांचे सहकारी आणि त्यांनी काय केलं या वारकरी संप्रदायाचा विस्तार केला. असं जरी बहिणाबाई म्हणत असले तर हेही पूर्ण अंशानं खरं नाही. कारण संत नामदेव हे ज्ञानेश्वरापेक्षा 5 वर्षांना मोठे आहेत. आणि संत नामदेव म्हणजे ज्ञानेश्वरापेक्षा 5 वर्षांना मोठे आहेत. आणि वारकरी आपण कुणाला म्हणतो पंढरपूरची वारी करणारे, गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण करणारे आणि ह्या सगळ्या जर गोष्टीचा विचार केला तर ज्ञानेश्वर नामदेवापूर्वीही वारकरी संप्रदाय अस्तित्वात होता हे पाहायला मिळतं. कारण असे संदर्भ आहेत. ज्ञानेश्वरांचे पंजोबा त्र्यंबक पंत हे पंढरपूरच्या वारीला जात होते. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या अगोदरही वारकरी संप्रदाय होता. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या नामदेवाच्या अगोदर वारकरी संप्रदाय होता. पण या वारकरी संप्रदायाला म्हणजे पुनर्गठित करण्याचं काम किंवा त्याला एक सुसंघटित रूप देण्याचं काम, त्याला एक व्यवस्थित आधुनिक रूप देण्याचं काम या संत ज्ञानेश्वर आणि नामदेवांनी केलेलं आहे. आपण असं म्हणू शकतो
की केवळ संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला नाही, तर ज्ञानेश्वर आणि नामदेव या दोघांनी मिळून संयुक्तरित्या त्या वारकरी संप्रदायाचा पाया रचलेला आहे, असं आपण मानायला हरकत नाही. आता पहा, संत ज्ञानेश्वरांची एक महत्वाची देण काय आहे, तर संत ज्ञानेश्वरांनी समन्वयाचा संदेश या जगाला दिला. आता या ठिकाणी पहा, पूर्वी म्हणजे आपल्याकडं मुस्लिम आल्यानंतर हिंदू मुस्लिमामध्ये दंगे होऊ लागले किंवा युद्ध होऊ लागले. त्याच्या अगोदर युद्ध होत नव्हते का? तर त्याच्या अगोदर या देशामध्ये शैव आणि वैष्णवमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध झालेले आहेत. शैव आणि वैष्णवमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष होत होतं. आणि या ठिकाणी शैव आणि वैष्णवमध्ये हा जो संघर्ष होत होता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा, पैसा ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जात होत्या. जीवितहानी, वित्तहानी मोठ्या प्रमाणामध्ये होत होती. आणि या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वरांनी काय केलं, तर संत ज्ञानेश्वरांनी म्हणजे समन्वयाचा संदेश दिला. म्हणजे हरी आणि हर एकच असल्याचा संदेश संत ज्ञानेश्वरांनी दिला. ज्ञानेश्वरांची गुरु परंपरा ही नाथ संप्रदायाची आहे. नाथ संप्रदाय हा शैव संप्रदायाशी अत्यंत, शैव विचारधारेशी अत्यंत जवळचा आहे. आणि ज्ञानेश्वरावर विशेषतः शैव परंपरेचा मोठा प्रभाव आहे. कारण ज्ञानेश्वर ज्या ठिकाणी जन्मले, ज्या ठिकाणी वाढले, तो परिसर कुठला आहे, तर आळंदी ही सिद्धेश्वरांची भूमी. सिद्धेश्वर म्हणजे कोण? महादेव. किंवा यांचे अजय देखील पहा, म्हणजे विठ्ठलपंताचे सासरे सिद्धोपंत. आणि या ठिकाणी पहा, ज्ञानेश्वरांची गुरु परंपरा नाथ संप्रदायाची. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर ज्या ठिकाणी वास्तव्यास होते, ते शैव संप्रदायाचं एक महत्वाचं केंद्र होतं आळंदी, म्हणजे पूर्वीचं. म्हणजे ज्ञानेश्वरावर शैवांचा प्रभाव, वैष्णवांचा प्रभाव. आणि या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी काय केलं, शैव आणि वैष्णव यांच्यामध्ये समन्वय साधून एक वारकरी संप्रदायाचं नवं प्रारूप त्यांनी विकसित केलं. तर लक्षात घ्या मित्रांनो, म्हणजे या ज्ञानेश्वरांचं महत्वाचं योगदान काय, ज्ञानेश्वर नामदेवाचं महत्वाचं योगदान काय, शैव आणि वैष्णव या दोघांमध्ये समन्वय साधून एक वारकरी संप्रदायाचं नवं प्रारूप त्यांनी जगासमोर ठेवलं. म्हणजे समन्वयाचा संदेश वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून या ज्ञानेश्वरांनी दिलेला आहे. आता पहा, वारकरी संप्रदायाचा जो संप्रदायाचं जे आराध्य दैवत आहे विठ्ठल. आता विठ्ठल, विठ्ठल म्हणजे कोण? विठ्ठल म्हणजे महादेव आणि विष्णू ह्या दोघांचं एकरूप आविष्कार आहे. हनुमंत स्वामीचा एक अभंग आहे पहा, म्हणजे शिवा वाचनी आहे कोण, विठ्ठल मस्तकी शिव जाण. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी म्हणजे वारकरी संप्रदायाने ज्या विठ्ठलाची उपासना केली, तो मुळात शिव आणि विष्णू त्या दोघांच्या एकरूपतेचं तो प्रतीक आहे. म्हणजे अशा प्रकारे वारकरी संप्रदायांनी, म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये जो समन्वय भाव आहे, तो समन्वय भाव रुजवण्याचा पहिला प्रयत्न संत ज्ञानेश्वरांनी केला. किंवा ज्ञानेश्वर नामदेवांनी शैव आणि वैष्णवाचे काही मूल्य एकत्रित करून त्याच्यामध्ये समन्वय साधून वारकरी संप्रदायाचं एक नवीन प्रारूप जगासमोर ठेवलं. म्हणून समन्वयात्मक दृष्टी ज्ञानेश्वरांची एक महत्वाची देण आहे किंवा योगदान आहे. पहा, असे हे संत ज्ञानेश्वर हे एक का दोन अशा प्रकारचा वाद शिवरामपंत भारदे नावाच्या एका अभ्यासकांनी मांडलेला होता, हा उभा केलेला होता. इसवी सन 1898-99 या वर्षामध्ये सुधारकच्या अंकामध्ये या शिवरामपंत भारदेनी एक लेखमाला चालवली होती. आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यांची भूमिका अशी मांडली होती. त्यांच्या भूमिकेला एक आधार आहे पहा, एक तार्किक आधार आहे. म्हणजे असं काही भाबडेपणाने व्यक्त केलेली भूमिका नाही ती. तर ते असं म्हणतात की ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानेश्वर हे वेगळे होते आणि अभंग लिहिणारे ज्ञानेश्वर हे वेगळे होते. ज्ञानेश्वरी लिहिणारे जे ज्ञानेश्वर आहेत ते नाथ संप्रदायाचे आहेत, ते आपेगावचे आहेत आणि ते 13व्या शतकातले आहेत. आणि त्यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिलेला आहे. कारण त्यांचं म्हणणं असं आहे की नाथ परंपरेचा, शैव परंपरेचा मोठा प्रभाव ज्ञानेश्वरीवर आहे. आणि ज्ञानेश्वरीची भाषा ही विलक्षण प्रगल्भ स्वरूपाची भाषा आहे. ज्ञानेश्वरीची भाषा आणि अभंगाची भाषा कुठेही जुळत नाही. ज्ञानेश्वरीची भाषा आणि अभंगाची भाषा जुळत नाही. म्हणून या ठिकाणी ते असं म्हणतात की ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानेश्वर हे आपेगावचे होते, नाथ संप्रदायाचे होते.
आणि हे जे आहेत अ, हे दुसरे जे ज्ञानेश्वर आहेत ते आळंदीचे होते. ते वारकरी वैष्णव होते आणि त्यांनी म्हणजे ते आळंदी या ठिकाणचे होते, वारकरी वैष्णव होते आणि त्यांचं शतक आहे 14वा शतक. 14व्या शतकातले होते. अशा प्रकारचा वाद त्यांनी मांडलेला होता. पण या वादाचं खंडन डॉक्टर ल.रा. पांगारकर, डॉक्टर भिंगारकर, शंकर वामन दांडेकर आणि त्याचबरोबर गजेंद्र गडकर या अभ्यासकांनी हा वाद म्हणजे ह्यांचा हा युक्तिवाद खोडून काढला आणि त्यांचं म्हणणं असं होतं की अशा प्रकारचं नाही. तर साहित्य म्हणजे साहित्याच्या प्रकृतीनुसार भाषा बदलत असते. ज्ञानेश्वरी हा भाष्यग्रंथ आहे आणि अभंग हा एक उत्स्फूर्त असा काव्य प्रकार आहे. म्हणून अभंगाची भाषा ही वेगळी राहणं साहजिक आहे, असं या अभ्यासकांचं म्हणणं होतं. आता पहा संत ज्ञानेश्वरांचं योगदान काय आहे? तर संत ज्ञानेश्वरांच्या योगदानाचा जर आपण विचार केला तर संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचण्यामध्ये मोलाचा वाटा या ठिकाणी उचललेला आहे आणि त्याचबरोबर या महाराष्ट्राला एक समन्वयाची दृष्टी संत ज्ञानेश्वरांनी दिली आणि एक उत्तम प्रतीचं काव्य काय असतं त्याचा आदर्श जगासमोर या संत ज्ञानेश्वरांनी ठेवला. म्हणजे ज्ञानेश्वरांचं अत्यंत महत्वाचं योगदान काय, तर ज्या काळामध्ये सगळं ज्ञान भांडार संस्कृत मध्ये होतं, त्या काळामध्ये संस्कृत मधलं ज्ञान भांडार म्हणजे आबालजन लोकांपर्यंत म्हणजे सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी, तळागाळातील माणसापर्यंत गीतेतले विचार पोहोचवण्यासाठी ज्ञानेश्वरांनी पहिल्यांदा म्हणजे मराठीमध्ये भाष्य म्हणजे ज्ञानेश्वरांनी जाणीवपूर्वक गीतेवर मराठीतून भाष्य लेखन केले आणि म्हणजे ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी या भूमिकेतून या मराठीची ये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करण्याचं काम त्या संत ज्ञानेश्वरांनी केलं. हे त्यांचं अत्यंत मोठं आणि मोलाचं योगदान आहे आणि मराठी भाषेतला नितांत सुंदर असा ज्ञानेश्वरी सारखा भाष्यग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी लिहिला. त्यामुळं मराठी माणूस, मराठी समाज ज्ञानेश्वरांना कदापि विसरू शकणार नाही. तर हे आहे मित्रांनो ज्ञानेश्वरांचं चरित्र आणि ज्ञानेश्वरांचं मराठी साहित्य विश्वातलं हे योगदान आहे. तर या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.